जय जिजाऊ मित्रांनो, मी दीपक कदम। मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्राचा आणि ओबीसी आरक्षणाचा इतिहास बदलणारी माहिती मी आता तुमच्या समोर सांगत आहे। कृपया ती लक्षपूर्वक ऐका आणि जास्तीत जास्त माहिती शेअर करा। विषय असा आहे मित्रांनो की मागील 2 वर्षापासून मनोजदादाच्या आंदोलनामुळे मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र वितरण चालू आहे। हे वितरण 1881 च्या जनगणनेनुसार जी की जातीनिहाय जनगणना होती आणि लँड सर्वे सुद्धा होता त्याच्यानुसार मिळत आहे। भूमी अभिलेखला त्याचा रेकॉर्ड आहे आणि नमुना नंबर 3334 मधील नोंदीनुसार हे कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे। आता मी हे तुम्हाला यासाठी सांगत आहे की 1881 नंतर 1891 ला, 1901 ला, 1911 ला, 1921 ला आणि 1931 ला यावेळेस सुद्धा जातीनिहाय जनगणना झालेली आहे आणि 1881 ला 16.5 लाख कुणबी होते। तसेच 1921 च्या जनगणनेमध्ये सुद्धा सुमारे 38,000 कुणबी होते मराठवाड्यामध्ये, बरं लक्षात ठेवा। आणि 1931 च्या जनगणनेमध्ये सुद्धा सुमारे 1.5 लाख कुणबी नोंदी या ठिकाणी होत्या। आता लक्षात ठेवा, जर 1881 मधल्या नोंदीनुसार जर आता प्रमाणपत्र मिळत आहे तर 1931 मधल्या जातीनिहाय जनगणना कोणी शोधल्या? कुणीच शोधल्या नाही। हे आमचं दुर्दैव आहे। म्हणून सर्व प्रशासकीय यंत्रणा असेल, मराठा समाज बांधवांना सगळ्यांना विनंती आहे की आपण 1881 च्या जनगणनेचे जे की जातीनिहाय झाले होते ते रेकॉर्ड शोधावे। तहसीलला किंवा एसडीएम ऑफिस किंवा कुठंतरी ते रेकॉर्ड उपलब्ध आहे ते शोधा म्हणजे सापडेल। शोधलं तर नक्कीच सापडणार आहे। आता मराठवाड्यामध्ये जर जिल्ह्यानुसार नियोजन केलं तर आपण बघूयात, नांदेडमध्ये एकूण 16 तालुके आहेत, हिंगोलीमध्ये 5, संभाजीनगरमध्ये 12, त्याच्यानंतर बीडमध्ये 11, जालन्यामध्ये 5, परभणीमध्ये 9, लातूरमध्ये 10 आणि धाराशिवमध्ये 8 असे एकूण 76 तालुके आहेत। तर हे नियोजन प्रत्येक तालुक्यामध्ये 10-10 मराठा सेवकांची जी टीम नियुक्त करून त्यांनी जर विनंती अर्ज केले प्रत्येक एसडीएम ऑफिसला किंवा तालुके तहसीलदार साहेबांना की आमचं 1881चं जसं रेकॉर्ड शोधलंय तुम्ही तसं 1931, 1921 च्या जातीनिहाय जनगणनेचं रेकॉर्ड सुद्धा आमच्या समोर उपलब्ध करून द्या। मित्रांनो, 38,000 1921 ला नोंदी होत्या कुणबीच्या आणि सुमारे 1.5 लाख 1931 च्या जनगणनेमध्ये कुणबी म्हणून या मराठवाड्यामध्ये नोंदी आहेत। निश्चितच आपण जर शोधलं तर त्याच्यामध्ये फार मोठा बदल होणार आहे। आता जे तुम्हाला राष्ट्रीय नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर जे उपलब्ध आहे ते सगळे 1951 नुसार उपलब्ध आहे, परंतु 1931 ची जर आपण जनगणना शोधली तर निश्चितच आपला फार मोठा फायदा होणार आहे। सर्व मराठा सेवकांना विनंती आहे की आपण 10-10 चे किंवा 20-20 चे संघ गट तयार करून आपण या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये शोध घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अधिकृत आणि शासकीय नियमानुसार कुणबीमध्ये जाण्यासाठी वाव मिळेल। माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि याच्यामध्ये काही उपाय असेल तर सुचवा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।